विधानसभेतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत स्वबळावर लढण्याचा विचार समोर येतोय। महाविकास आघाडीत एकत्र लढून फायदा होत नसल्याची पराभूत उमेदवारांची भावना आहे। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे वेगळी भूमिका घेणार का की महाविकास आघाडीतच राहून पुढची लढाई लढणार? बघूया याच संदर्भातला रिपोर्ट। एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं वातावरण या निकालाने दिसतंय। उद्धव ठाकरे जी की हालत ऐसी है, शोले पिक्चर की असरानी जैसी हो गई। महायुतीच्या सुनामीत मवियाची दाणादाण उडाली। त्यानंतर आता मवियातल्या तिन्ही पक्षात पराभवावर चिंतन सुरू झालंय। मातोश्रीवरही ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आणि पराभूत उमेदवारांची बैठक झाली। त्यात अनेक जणांकडून स्वबळाच्या नाऱ्याचा सूर उमटला। मवियामधून निवडणूक लढवून फारसा फायदा नाही अशी ठाकरे गटाची धारणा बनतीये। काही लोकांचा सूर निश्चित आहे की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे, हा सूर आहे, हे काय आम्ही नाकारत नाही। की जे काही बऱ्याच जणांनी असा विचार व्यक्त केलेला आहे, हा सत्य आहे की आपण अशा पद्धतीने शिवसेना म्हणून पूर्ण ठिकाणी स्वतंत्रपणे आपलं संघटन उभा करून आपण निवडणूक लढली पाहिजे। उभाठा शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मित्रपक्ष काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतून उत्तर दिलं गेलंय। आघाडीमध्ये नुकसान झाला, फायदा झाला, ही पण त्यांची इच्छा आहे, तशी आमची पण इच्छा होती। त्यामुळं हा इच्छेवरचा विषय नाही। आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लढल्यानंतर निकालानंतर त्यांनी काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे। त्यांची काय भूमिका आहे ते मानलेत, आमची काय भूमिका आहे आमचे प्रदेशाध्यक्ष मानतील। बघा, कोणत्या पक्षाला काय निर्णय करायचे तर त्यांचे अधिकार असतात, त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही। आता शेवटी सगळ्याच आमदारांचं नाही तर उमेदवारांचं ते मत असेल। आता त्यांनी त्यांचं म्हणणं त्यांच्या नेत्यांकडे व्यक्त केलेलं आहे। शेवटी निर्णय नेते घेत असतात। बघू उद्धव ठाकरे साहेब या बाबतीत काय करतात ते येत्या काळामध्येच कळेल। हा मवियाचा अंतर्गत प्रश्न आहे असं सांगत सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरेंबाबत एक भाकीतही व्यक्त केलंय। आता मुंबईमध्ये त्यांना शहर नको, त्यांचा गैरसमज आहे मुंबई जिंकू। मुंबई आता जिंकत नाही। मागच्याच निवडणुकीत 84 जागा त्यांच्या होत्या, 82 आमच्या होत्या। तेव्हा मग अजूनही आठवतो त्या बैठकीत आम्हाला संदेश आला की तुम्ही तुमचा उमेदवार उभा करू नका। तेव्हाही आमचा महापौर म्हणू शकत होता, पण वातावरणामध्ये कारण नसताना बिघाड होऊ नये म्हणून तेव्हा आम्ही मुंबईमध्ये आपला महापौर केला नाही। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वोट बँकचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेलाही झाला होता। लोकसभेत ठाकरे गटाला जे यश मिळालं त्यात मुस्लिम समाजाचा वाटा होता असं विश्लेषण केलं गेलं। पण विधानसभेत याच गोष्टीचा फटका ठाकरेंना बसल्याचं बोललं जातंय। महाविकास आघाडीसोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंचा मराठी आणि हिंदू मतदार काही प्रमाणात दूर गेलाय। त्यामुळे विधानसभेत पानिपत झालं। आता त्याची पुनरावृत्ती आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून खबरदारी घेतली जाते। त्यातूनच ठाकरे गटात स्वबळाचा विचार होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।